हाय फ्रेंड्स, तर आज आपण उपवासासाठी लागणारे जे चिप्स असतात त्याची रेसिपी बघणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे चिप्स रेडी होतात। तर त्यासाठी काय काय लागते चला आपण पाहूया। सर्वप्रथम मी आलू घेतलेले आहेत आणि ते छान स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे। त्याच्यानंतर त्याचे संपूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची आहे। एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याची चिप्स आपण करून घ्यायची आहे। बारीक बारीक कटिंग करून घ्यायची आहे आलूची। त्याच्यानंतर ते आपण चिरून एका पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। आता आपल्याला कढईमध्ये पाणी घालायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण जे आलू आहेत ते आलूचे जे छोटे छोटे पीस केलेले होते ते पीस आपल्याला कढईमध्ये तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहे। हे जे चिप्स आहे मी कढईमध्ये टाकायच्या आधी 5 ते 10 मिनटं जे पाण्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्या पाण्यामध्ये आपल्याला एक वाफ येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला छानपैकी चिप्स जे आहे मंद आचेवरती आपल्याला तळायचे आहे, जेणेकरून आपले जे चिप्स आहेत ते छान क्रंची कुरकुरीत असे होतील आणि इन्स्टंट हे चिप्स बनतात। तरी लहान मुलांना तरी खूप जास्त आवडतात। माझ्याकडे तर नेहमी अशा प्रकारेच चिप्स केल्या जात असतात आणि माझी मुलंसुद्धा आनंदाने खातात। तुम्ही तुमच्या घरी असे चिप्स जे आहेत ते नक्कीच ट्राय करा आणि माझे चिप्स कसे झाले ते सुद्धा मला सांगा। काही चुका माझ्याकडून असतील तर त्यासुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये निश्चित सांगा। काही सजेशन असतील तर ते सुद्धा सांगा। हे बघा, या प्रकारे माझे चिप्स झालेले आहेत। थोडे ऑइली दिसत आहेत, परंतु ते आपण पेपरने रब करून